तर मी मराठीमधून का करतोय, कारण जे विचार आहेत ते तुम्हाला आपण तेवढ्या पद्धतीने इंग्लिशचा अर्थ वगैरे माहीत नसतो कधी कधी, त्यामुळे आणि माझी पण पहिलीच वेळ आहे इथे. नेक्स्ट टाइम पासून मी सुद्धा इंग्लिश मध्ये काढण्याचा प्रयत्न करेन. तर बघा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ही या जगामध्ये अशी एक व्यक्ती आहे की गरीब ते श्रीमंत असा त्यांचा प्रवास आहे, अशी ही एकमेव व्यक्ती आहे. बाकीचे जे काही समाजसुधारक असतील, क्रांतिकारक असतील, त्यांना परिस्थितीचं योगदान होतं, त्यांच्या मागे असणारा आर्थिक पाठबळ आहे, त्याची आर्थिक सुबत्ता होती. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अत्यंत गरीब परिस्थितीमधून स्वतःच्या विद्वत्तेच्या जोरावरती पुढे आलेली व्यक्ती आहे. सर्वांनी तुम्ही त्यांचा जो काही आदर्श शिकवण आहे ती तुम्ही आत्मसात करायचे आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपण म्हणतो खूप डिग्र्या घेतल्या, परंतु त्यांचं एक वाक्य आहे की कन्सिस्टन्सी फार महत्वाची आहे. की पुस्तकातले मार्क आहे हे तुम्हाला अकॅडमिक मध्ये स्ट्रॉंग करतील किंवा तुम्हाला रोजगाराची संधी देतील, परंतु जीवन कसं जगावं याचं शिक्षण हे तुम्हाला माणसं वाचल्याने कळतं. पुस्तक वाचणं सोपं आहे, माणसं वाचणं कठीण आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना प्रचंड त्रास झालेला असताना सुद्धा राज्यघटनेची निर्मिती केली गेली. एक लक्षात घ्या की इंडियन पॉलिटी आहे, एम लक्ष्मीकांत नावाचं पुस्तक तुम्हाला जर कुठे मिळालं तर तुम्ही जरूर वाचा. राज्यघटनेची निर्मिती ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं असं म्हटलं जातं, परंतु त्याच्यामध्ये पिंपरी व्यंकय्या असतील किंवा इतरत्र जे काही लोक होते यांचं सुद्धा योगदान आहे. कारण राज्यघटना लिहिण्यासाठी 64 लाख रुपये खर्च आला होता, त्याच्यामुळे ती डेव्हलप करण्यासाठी बऱ्याच लोकांचं योगदान आहे. फक्त इनिशिएशन बाबासाहेबांनी केलं आणि त्याचं मलपृष्ठ असेल, मुखपृष्ठ असेल, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये दिली जाणारी कोट्स असतील, त्याच्यानंतर ते लिहिण्यासाठी किती टाइम स्पॅन लागला हे सुद्धा प्रत्येकाने दिलेलं आहे. तर बघा की या थोर महामानवाला एक मानाचा मुद्रा करून मी जे माझं स्पीच आहे त्याची सुरुवात करतो. अंधारात होता नशिबी त्यांना प्रकाशाचं दान दिलं, तुमचे मानावे किती उपकार, तुम्ही देशाला संविधान दिलं. तर बघा की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला नुसतं संविधान दिलं नाही, तर स्वातंत्र्य, समता, बंधुता यांची एक अमूल्य अशी शिकवण दिली. त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत यांच्या जीवनातला एक मी प्रसंग सांगेन की ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 9वी ते 10वी मध्ये होते, त्यावेळी त्यांना आंबेडकर नावाचे शिक्षक शिकवण्यासाठी होते. आणि हीन दर्जाची वागणूक असल्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुढे घेतलं जात नव्हतं, कारण त्यांच्या काळामध्ये जातीयतेचा पगडा होता. आणि ज्यावेळी प्रमेय होतं, म्हणजे आपण जे थेरम शिकतो, तर त्यांना येत असून सुद्धा त्यांच्या शिक्षकांनी त्यांना उत्तर, कारण ते दलित समाजाचे असल्यामुळे ते देण्यासाठी भाग पाडलं नव्हतं, परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच त्याचं प्रॉपर आन्सर दिलेलं. इयत्ता 9वीला प्रमेय नावाचा जुन्या अभ्यासक्रमामध्ये धडा होता. तर एवढे मी माझे वेळेच्या अभावी एवढं बोलून मी माझे 2 शब्द थांबवतो आणि माझं जे स्वरचित गीत आहे ते मी तुमच्यासमोर सादर करण्याचा प्रयत्न करतो.